श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. मी जानकी. भाग यायला उशीर झाला आणि तुम्हाला वाट पाहावी लागली त्याबद्दल क्षमस्व. आपण आपल्या पुढील भागाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. माझ्या सर्व कथा कॉपीराईट कायद्यांतर्गत नोंद केलेल्या आहेत. कोणीही माझ्या कथा कॉपी करण्याचा अथवा स्वतःच्या चॅनेलसाठी वापर करण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल. आता वेळ न दवडता आपल्या पुढील भागाला सुरुवात करूया. कथेचं नाव आहे जीव भुलला माफिया लव्ह स्टोरी भाग 7. वाणीने दरवाजा उघडला तर तिला समोर अमर दिसला. तुम्ही? वाणीने आश्चर्याने विचारलं. हो, काम होतं. अमर तिच्याकडे एकटक बघत होता. ठीक आहे, पण मामा घरी नाही येत, वाणीने सांगितलं. माझं तुमच्याकडेच काम होतं. अमर नजर न हटवता अजूनही तिच्याकडेच बघत होता. माझ्याकडे? काय काम आहे तुमचं माझ्याकडे? वाणीने त्याच्याकडे तिरपा कटाक्ष टाकत विचारलं. आत येऊ शकतो का मी? तो दारातच उभा होता म्हणून त्याने तिला विचारलं. तसं तिने त्याला आत घेतलं. बोला, काय काम आहे? वाणीने विचारलं. मला लग्न करायचंय तुमच्याशी, अमर एकदम थंडपणे म्हणाला. काय? ते ऐकून तिला जबरदस्त शॉक बसला होता. हो, लग्न करायचंय तुमच्याशी, अमर पुन्हा एकदा म्हणाला. लग्न? काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? वाणी चिडून म्हणाली. का? काय झालं? काय कमी आहे माझ्यात? अमरने कडक आवाजात विचारलं. लग्न म्हणजे काय खेळ वाटला का तुम्हाला? आणि तुम्हाला माझ्याशी लग्न करायचंच असेल तर मग हे मामासमोर का नाही बोललात? वाणीने चिडून त्याला विचारलं. विचारलं होतं मी त्यालाही, पण तो नाही म्हणत आहे, अमरने आठवून सांगितलं. ते नाही म्हणत आहेत तर काहीतरी कारण असेल ना नाही म्हणायचं? वाणी चिडत होती. तो शांतपणे तिच्या प्रश्नांची उत्तरं देत होता, पण आता मात्र तोही चिडला. आधीच निशांत कारण देत होता, पण खरं काय आहे ते सांगत नव्हता. आता वाणी ही तशीच बोलते. नेमकं कारण काय आहे नाकारण्याचं? ना तो काही सांगतोय ना तुम्ही. मग खरं कसं कळणार मला? डोकं उठलंय माझं विचार करून करून. ते काही नाही. आज काय तो सोक्ष लागलाच पाहिजेत. मलाही जाणून घ्यायचंय सर्व, अमर चिडत म्हणाला. काय जाणून घ्यायचे तुम्हाला? हा? काय? तुमच्यासारखे टपोरी मुलं असेच मागे मागे करतात आणि मग फायदा उचलून फेकून देतात. वाणी बोलतच होती की त्याने तिचा गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडला. त्याने गाल एवढ्या जोरात आवळला होता की त्याच्या वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या. ती तिच्या दोन्ही हातांनी त्याचा हात बाजूला करण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या ताकदीसमोर तिचं काहीच चाललं नाही. टपोरी दिसतोय मी तुला? हा? कोणी आपल्यावर प्रेम करत असलं की तो टपोरी असतो का? अमर एकदम चवताळून म्हणाला. तसं तिने जोर लावून त्याचा हात झटकला. तिचा गाल चांगलाच लाल झाला होता. जबडाही दुखत होता. असतातच तुम्ही लोक टपोरी. एखादी मुलगी दिसली की हावराटासारखी तोंडातून लाळ गळत असते तुमच्या.
ऐकायचंय ना मी तुम्हाला काय नाही म्हणते ते? मग सांगते ना मी. पण ते सांगितल्यावर तुम्ही कधीच माझा स्वीकार करू शकणार नाही. वाणीच्या डोळ्यातून पाणी बाहेर येत होतं. ते बघून अमरला कसंसच झालं. वाणीने स्वतःचे डोळे पुसले आणि बोलू लागली. माझं फर्स्ट इयर चालू होतं आणि त्याचं थर्ड इयर. मला 2 वर्षांनी सिनियर होता तो. तो होता जो मला पाहताक्षणी आवडला होता. मीच नाही तर कॉलेजच्या सर्व मुली त्याला लाईक करायच्या. कॉलेजचा बेस्ट स्टुडंट होता तो. कधी कधी त्याचीही नजर माझ्यावर जायची. नजरेला नजर मिळाली की एकमेकांना बघून गोड हसणं, हळूहळू बोलणं सुरू झालं. बोलण्यातच एकमेकांवर प्रेम करू लागलो होतो. आणि प्रपोज डेच्या दिवशी त्याने मला प्रपोज केलं. वाणी सांगता सांगता भूतकाळात हरवत चालली होती. अमर शांतपणे ऐकून घेत होता. भूतकाळातील प्रसंग. वाणी, आजपर्यंत नाही बोलू शकलो, पण आज मला माझ्या फिलिंग्स तुझ्यासमोर मांडायच्या आहेत. माहित नाही तुझं काय मत आहे माझ्याबद्दल, पण मी खूप प्रेम करतो तुझ्यावर वाणी. अगदी जेव्हा तुला बघितलं होतं तेव्हाच प्रेमात पडलो होतो तुझ्या. तुझं हसणं, बोलणं सगळं काही मनाला लागून गेलंय माझ्या. प्लीज, विल यू बी माय वाईफ, माय लाईफ पार्टनर? कधीच तुला निराश करणार नाही मी. नेहमी तुझ्यासोबत असेन. असं म्हणत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. आशेने तिच्याकडे बघू लागला. तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या आणि भरल्या डोळ्यांनीच हसत तिने होकारात मान हलवली. तसं खुश होत त्याने तिला मिठी मारली. तीही हसत हसत त्याला बिलगली. त्यानंतर 1-2 वर्ष असेच निघून गेले. एकमेकांसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. त्यानेही जॉबला लागल्यानंतर त्याच्या आईबाबांशी बोलणी करून वाणीला मागणी घातली होती. वाणीचं या जगात एक निशांत सोडला तर कोणीही नव्हतं. निशांतला मात्र तो मुलगा काहीतरी गडबड वाटला होता. मामा होता तो वाणीचा. तिच्यापेक्षा फक्त 12 वर्षांनी मोठा असला तरी तिच्यासाठी तो आईबाबांच्या ठायी होता. त्याच्या चुलत बहिणीची मुलगी होती ती. तिच्या आई वडिलांच्या जाण्यानंतर निशांतच्या आईने तिला जवळ केलं होतं आणि निशांतच्या आईच्या जाण्यानंतर त्याने स्वतः तिला सांभाळलं होतं. लहानपणीच तिची जबाबदारी त्याने घेतली होती. तिच्यावर जीव होता म्हणूनच निशांतने त्या दोघांच्या लग्नाला परमिशन दिली. 1 वर्षाने लग्नही झालं. निशांतने कशाचीच कमी ठेवली नव्हती. मोठ्या धूमधडाक्यात लावून दिलं होतं तिचं लग्न. तीही आपल्या प्रेमासोबत लग्न होतंय म्हणून खूप खुश होती. तिच्या पाठवणीच्या वेळी मात्र ती निशांतला बिलगून खूप रडली. तिच्या जाण्यानंतर तो एकटा पडणार होता. गर्लफ्रेंड होती, पण लग्नाआधी तिच्यासोबत राहणं त्याला योग्य वाटत नव्हतं, म्हणून त्याने तो विषय सोडला होता. लग्न होऊन 5 दिवस झाले होते. या 5 दिवसांत त्याने देवदर्शन करून घेतलं होतं आणि आज त्यांची पहिली रात्र होती. ती रूममध्ये गेली तेव्हा रूम फारच मोहक दिसली तिला. ती हळूच जाऊन त्या सजवलेल्या पलंगावर बसली. नजर खालीच होती. हृदय उगाचच धडधडत होतं. थोड्या वेळात दरवाजा उघडण्याचा आणि आतून कडी लावण्याचा आवाज आला. तसं भीती, एक्साइटमेंट सगळं काही मनात दाटून आलं. तिने तिचे डोळे बंद करून घेतले होते. हृदय धकधक करत होतं. त्याच्याकडे बघायचीही तिची हिंमत होत नव्हती. तसा तिच्या हनुवटीवर एक राकट हात येऊन थांबला. तो स्पर्श त्याचा नाही हे तिने लगेच हेरलं. तिने पटकन नजर वर करून बघितलं. समोर त्याचा मित्र उभा होता. तिची ही ओळख होतीच त्यांच्यासोबत. तू कसा काय आलास आमच्या रूममध्ये? वाणी जोरात ओरडत म्हणाली. तसं त्याने काहीही न बोलता
तिला बेडवर ढकलून दिलं आणि तिच्यावर आला. तिचे हात त्याने बेडवर दाबून धरले होते, त्यामुळे तिला प्रतिकारही करता येईना. नाही, सोड मला, सोड म्हणते ना, सोड मला. यांना कळालं तर सोडणार नाहीत तुला. सोड, सोड. ती ओरडत होती, पण त्याने तिला गच्च दाबून धरलेली होती. त्याने तिचे कपडे काढण्यासाठी एक हात काढला, तशी तिने संधी बघून जोराचा धक्का मारला. तो खाली पडला, पण भिंतीला खेटून असलेला टेबल त्याच्या डोक्याला लागला. डोकं सुन्न झाल्यामुळे तो डोकं धरून बसला होता. तिने संधीचा फायदा घेत दरवाजाकडे पळत गेली. दरवाजा उघडला तर तिचा नवरा आणि अजून 3-4 मित्र तिच्याकडेच येताना दिसले. ती बाहेर पडणार की त्याने तिला धरली. काय ग, काय झालं, त्याने विचारलं. तशी तिने रडत त्याला मिठी मारली. अहो, तो तुमचा मित्र, त्याने माझ्यासोबत. पुढचं तिला बोललं गेलं नाही. त्याने तिच्या हाताला धरलं आणि आतमध्ये घेऊन गेला. ती तो काय करतोय ते बघू लागली. तिला वाटलं होतं की तो त्या मित्राला मारेल, पण झालं उलटच. त्याने जोरात तिला बेडवर फेकली. काय रे, साधी एवढीशी पोरगी सांभाळत नाही होय तुला? आता मी आलो नसतो तर पळून गेली असती नाही. आता व्यवस्थित जरा. असं म्हणत तो समोरच्या सोफ्यावर बसला. त्याचे हे शब्द कानांवर पडताच ती सुन्न झाली. त्याचे ते 5 मित्र जेव्हा तिच्याकडे येऊ लागले तेव्हा ती भानावर आली. उठून पळणार की एकसाथ त्यांनी तिच्यावर झडप घातली. ते 5ही जणांनी दारू पिलेली होती. तिला ते जनावरांसारखे जाणवले. आपल्या भक्षकाकडे येत असल्यासारखं जाणवलं. बास. फक्त तिच्या मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज त्या रूममधून येत होता. त्या जनावरांनी लचके तोडले तिच्या शरीराचे. जागोजागी जखमा करून ठेवल्या होत्या तिच्या शरीरावर. ती त्यांचा प्रतिकारही करू शकली नाही. लांडगे होते ते लांडगे. अचानक सर्व शांत झालं. तिचा आवाज यायचा बंद झाला. ते नराधम एक एक करून रूममधून बाहेर पडले. ती मात्र तशीच विवस्त्र, बेशुद्ध अवस्थेत त्या पलंगावर पडून होती, ज्या पलंगावर तिला तिच्या नवऱ्यासोबत अनमोल क्षण घालवायचे होते. काही वेळाने वाणीला हळूहळू शुद्ध आली. तिचं अंग प्रचंड दुखत होतं. एखाद्या दगडाच्या ढिगाराखाली दबल्यासारखं वाटत होतं तिला. उठता येत नव्हतं. तिने स्वतःची परिस्थिती पाहिली आणि रडू लागली. तिचा नवरा त्याच पलंगावर झोपला होता. नशेत होता म्हणून ती जागी झाल्याची जाणीव नव्हती. तिने एक वार रागात त्याच्याकडे पाहिलं. अंगावर कपडे चढवले आणि लंगडत लंगडत घराच्या बाहेर पडली. निशांतचं जुनं घर जवळच होतं. कशीबशी ती तिथे पोहोचली. जोरजोरात दरवाजावरची बेल वाजवू लागली. निशांत गाढ झोपेत होता. एकसारख्या बेलच्या आवाजाने वैतागून उठला आणि दरवाजा उघडला. समोर विस्कळीत झालेली त्याची भाची उभी दिसली. गळ्यावर, मानेवर नखांचे ओरखडे, कुठे कुठे दातांचे जोरात चावल्याचे वन होते. ओठ जागोजागी फाटला होता. केस विस्कटलेले होते. हातातल्या नव्या नवरीचा चुडा फुटला होता आणि कास लागून तिथून रक्त येत होतं. त्याने घाबरून पटकन तिला आत घेतलं आणि दरवाजा लावला. वाणी, बाळा, काय झालं? कोणी केली तुझी ही अवस्था? बोल ना बाळा. निशांतच्या डोळ्यात पाणी आलं होतं तिची अवस्था बघून. ती बोलत नाहीये बघून त्याने तिला जोरात हलवली. तेव्हा ती भानावर आली. रडत रडतच तिने त्याला सगळं सांगितलं. तसा त्याच्या डोळ्यात अंगार फुलला. दुसऱ्या दिवशी जाऊन निशांतने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या मित्रांना अटक केली. बदनामीच्या भीतीने वाणीच्या नवऱ्याने जेलमध्येच आत्महत्या केली. त्यामुळे डिवोर्स घ्यायचा राहून गेला आणि ती विधवा झाली. वर्तमानातील प्रसंग. त्यानंतर मी विधवा म्हणून जगते. काही ठराविकच नातेवाईकांना ही गोष्ट माहितीये. ज्यांना माहिती आहे
ते अजून पण मला विधवा म्हणून टोमणे मारत आहेत, पण खरं कोणालाही माहीत नाही. तुम्हाला समजलंय ना खरं? मग आता तुम्ही बोला. आहे हिम्मत माझ्यासारख्या बलात्कार झालेल्या आणि विधवा मुलीसोबत लग्न करायची? वाणी डोळ्यातील पाणी पुसत त्याच्याकडे बघत म्हणाली, हो. अमरने लगेच उत्तर दिलं. तशी वाणी त्याच्याकडे बघू लागली आणि अचानकच चिडली. पण मला नाही करायचंय लग्न. वाणी तोंड फिरवत म्हणाली, करावंच लागेल. अमरही चांगलाच जिद्दीला पेटला होता. नाही म्हटलेलं कळत नाही का? वाणी त्याच्यावर खेचकली. तुला माझ्यासोबत लग्न करावंच लागेल वाणी, कारण मी तुला आता नजरेआड नाही करू शकत. तू माझ्यासमोर माझ्यासोबत राहणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तो मित्तल डाव साधून जाईल. मला माझं प्रेम गमवायचं नाहीये. तुझा भूतकाळ काहीही असो, आय डोंट केअर, पण मी तुला माझ्या नजरेसमोर ठेवणार. आपलं लग्न होणार, तेही आजच्या आज, तुझी इच्छा असो की नसो. अमर मनातल्या मनात विचार करत म्हणाला. त्याला वाणीबद्दल रिस्क घ्यायची नव्हती. मग तो लग्न करण्यासाठी कुठल्याही थराला जायला तयार होता. आफ्टर ऑल तो एक माफिया होता. ती ऐकत नाहीये बघून त्याने अंगातलं ब्लेझर काढून सोफ्यावर फेकलं. तशी वाणी प्रचंड घाबरली. आपल्या अंगावरची ओढणी तिने पक्की धरून ठेवली. तो शर्टचे वरचे बटन उघडत तिच्याकडे येऊ लागला. तशी ती मागे मागे सरकू लागली. इन केलेला शर्ट त्याने मोकळा केला. ती आता मागे भिंतीला टेकली होती. तो तिच्या अगदीच समोर येऊन उभा होता. काय करेल तो आता वाणीसोबत? काही चुकीचं तर नाही ना करणार? ते कळेलच पुढील भागात. जर तुम्हाला आपल्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या कथेचे सर्व अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद.